राम राम शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत उन्हाळी मिरची याचं पाणी व्यवस्थापन. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता तुम्ही, ही आपली मिरची आहे. आता याला पहिला तोडा चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये पाणी कसं द्यायचं मी हे आज तुम्हाला सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये जास्त ऊन धरू देऊ नये. ऊन जर धरलं तर मिरचीची फुलगळ होते आणि मालसुद्धा सेटिंग होत नाही बरोबर. त्याच्यामुळं ऊन धरल्याच्या आधीच पाणी द्यावं. ऊन धरल्याच्या नंतर जर पाणी दिलं शेतकरी मित्रांनो, तर फुलगळ होते आणि मालसुद्धा असा बारीक पडतो. हे बघा, असा वाकडा तिकडा माल होऊन जातो. तर पाण्याची टंचाई पडू देऊ नका. असं भरघोस पाणी द्या आणि मिरची उन्हाळ्यामध्ये चांगली येते. फक्त तुम्ही पाण्याचं नियोजन करा आणि फवारणी व्यवस्थापन चांगलं करा. मिरची नंबर 1 अशी येते, बघू शकता तुम्ही आपली मिरची. तर शेतकरी मित्रांनो, असं नियोजन करा पाण्याचं की पाणी आपली मिरची ऊन धरलं न पाहिजे. ऊन धरायच्या कुठं मोठं एखादं झाड धरायला लागलं की पाणी देऊन टाकायचं. काही शेतकरी काय करतात की 2-3 दिवस ऊन धरू देतात, त्याच्यानंतर पाणी देतात. तसं जर दिलं शेतकरी मित्रांनो, मग काय होतं की मिरची हिरवी पडते, अजून त्याला ताण बसतो, अजून ती फुलं सोडून देते, अजून हिरवी पडते, असं फुलं सोडून देते शेतकरी मित्रांनो. मालसुद्धा सोडून देते. फुलं उन्हाळ्यामध्ये जास्त लागत नाही, कारण की पाण्याची टंचाई जर असली तरच फुल लागत नाही. पाणी तुम्ही सारखं द्या, ओलं रान राहू द्या, तुमची मिरची एकदम चांगली राहील आणि फुलसुद्धा गळणार नाही. तर असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो. तुमची मिरची भरघोस उत्पादन देईन उन्हाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये भाव चांगला राहतो. तर पाण्याचं नियोजन चांगलं करा आणि भरघोस उत्पादन घ्या. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.